नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, केबीपी एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण चालू घडामोडीमधला भारत आणि पाकिस्तान संबंधाविषयी चर्चा करणार आहोत, संबंधाविषयी विश्लेषण करणार आहोत। भारत आणि पाकिस्तान ही दोन महत्त्वाची दक्षिण आशियाईमधली राष्ट्र आहेत आणि म्हणून या राष्ट्रांची लोकसंख्या पण जास्त आहे। जगाच्या तुलनेमध्ये भारताकडे 2.4% एवढं क्षेत्रफळ आहे आणि 130 कोटीची लोकसंख्या आहे। पाकिस्तानकडे अगदी 22-23 कोटीची लोकसंख्या आहे आणि पाकिस्तानमध्ये मुस्लिम बहुल लोकसंख्या 97% पेक्षा जास्त आहे। अगदी 98% जास्त सुद्धा पाकिस्तानमध्ये मुस्लिम समुदायाची लोकसंख्या आहे। आपल्या पूर्वेला जो बांगलादेश आहे तो ही मुस्लिम बहुल लोकसंख्या असलेला देश आहे। पश्चिमेला पाकिस्तान आहे, म्यानमार आहे पूर्वेला, त्याच्यानंतर उत्तरेला भूतान आहे, त्याच्यानंतर नेपाळ आहे, तिबेट आहे, उत्तरेला चीनची सीमा आहे आपल्याशी लागून आणि जम्मू काश्मीरच्या काही भागाची सीमा ज्याला आपण पीओके म्हणतो त्याची सीमा अफगाणिस्तानला सुद्धा लागून आहे। पण पाक ऑक्युपाईड काश्मीर आपण ज्याला म्हणतो तो भाग आता पाकिस्तानच्या ताब्यामध्ये आहे। दक्षिणेला श्रीलंका आहे। दक्षिण आशियाई राष्ट्रांचं चित्र स्पष्ट केलं, दक्षिण आशियाई राष्ट्रांचं जर आपण बघितलं थोडंसं स्ट्रक्चर तर एक लक्षात येईल की दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये अगदी म्यानमारच्या पश्चिमेपासून जर आपण सुरुवात केली तर भारताच्या भोवती जी राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांच्या मध्ये भारत हा सर्वाधिक लोकसंख्या आणि सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला देश आहे। चीन हा पूर्व एशियामध्ये येतो। चीन आपल्यापेक्षा तिप्पट मोठा आहे, आपल्यापेक्षा जास्त लोकसंख्येने सुद्धा मोठा आहे आणि म्हणून चीनचं पोटेन्शियल ही सगळ्या बाबतीमध्ये जास्त आहे। अगदी खनिज संपत्ती असेल, चीनचा विकास असेल, चीनचा आर्थिक विकास दर असेल भारतापेक्षा जास्त आहे। म्हणून भारत कमी आहे अशातला भाग नाही। भारतानं पण अलीकडच्या 7-8 वर्षामध्ये सर्व क्षेत्रामध्ये अगदी लष्करी सामग्रीपासून विचार केला तर वेगवेगळ्या इंडस्ट्रियल ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जास्तीत जास्त प्रगती केलेली दिसून येते। काही गोष्टी ऐतिहासिक तथ्यानुसार बघाव्या लागतात। भारत पाकिस्तानची निर्मिती झाली 1947 साली, तुम्हाला माहिती आहे। 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टला अनुक्रमे पाकिस्तान आणि भारताची निर्मिती झाली। दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर अखंड भारताचं स्वप्न होतं, त्या स्वप्नाचे 2 तुकडे झाले। हे 2 तुकडे म्हणजे एक पाकिस्तान आणि दुसरा भारत आणि म्हणून अखंड भारताचं स्वप्न बघणाऱ्या लोकांना दुःख झालं आणि मिळाला तो भारत ही खूप झाला असं म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा आनंद झाला। तरी पण 1947 हे वर्ष अतिशय त्रासदीचं, अतिशय खराबीचं किंवा अतिशय दुःखद म्हणून गणलं जातं। दुसऱ्या बाजूला साधारणपणे भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणून आनंदोत्सव साजरा करत असताना एका बाजूला भारत आणि पाकिस्तान यांच्या फाळणीची जी अवस्था झालेली होती, लोकांचं स्थलांतर झालेलं होतं, द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताचा विजय झालेला होता आणि म्हणून धर्माच्या आधारावरती मुस्लिम बहुल प्रदेशामध्ये जे पाकिस्तान नावाचं राष्ट्र निर्माण झालेलं होतं, हे पाकिस्तान नावाचं राष्ट्र आजही आपल्या सोबत आहे। कारण अटल बिहारी वाजपेयींनी एकदा म्हटलेलं होतं एका सभेमध्ये, पड़ोसी हम बदल नहीं सकते, पड़ोस के साथ रिश्ते बदल सकते हैं। खरोखर आहे, पड़ोसी आपण बदलू शकत नाही, शेजारी बदलू शकत नाही, पण त्यांच्यामध्ये असणाऱ्या रिश्त्यांमध्ये, त्यांच्यामध्ये असणाऱ्या संबंधांमध्ये आपण बदलाव करू शकतो, चांगले संबंध ठेवू शकतो। भारताचे आत्तापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले त्यांनी खरं म्हणजे प्रामाणिकपणानं बोलायचं झालं तर पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवण्याची भूमिकाच कायम ठेवलेली होती। अगदी आदर्श शांततावादी धोरण राबवणारे पंडित नेहरू असतील, लाल बहादूर शास्त्री असतील, इंदिरा गांधीपासून ते इंद्रकुमार गुजराल असतील, अटल बिहारी वाजपेयीपासून आत्ता अलीकडच्या कालावधीमध्ये मनमोहन सिंग, त्याच्यानंतर नरेंद्र मोदी असतील पंतप्रधान, ह्या सगळ्या पंतप्रधानांचा एकच अजेंडा राहिलेला होता की भारताचा विकास व्हायचा असेल, भारताच्या शेजारी देशांचा विकास व्हायचा असेल तर या भारतीय उपखंडामध्ये शांतता नांदायला पाहिजे आणि या शांततेसाठी हर तऱ्हेनं वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी प्रयत्न पण केलेले होते। 70 वर्षापासून एखादा प्रश्न सुटत नसेल तर कोणत्या तरी एका राष्ट्राची हेकेखोरी, कोणत्या तरी एका राष्ट्राचा अडेलतट्टूपणा त्याच्यामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो। भूतानशी संबंध असेल, ब्रह्मदेशाशी संबंध असेल म्हणजेच म्यानमारशी संबंध असेल, नेपाळशी संबंध असेल, बांगलादेश श्रीलंकेशी संबंध असतील, तशा पद्धतीनं पाहिलं तर आपले संबंध यांच्याशी यथातथा आहेत किंवा मध्यम स्वरूपाचे आहेत असं मानलं जातं। पण संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये जर कोणत्या राष्ट्रामुळं हे सगळी शांतता धोक्यात आली असेल तर ते राष्ट्र म्हणजे पाकिस्तान। हे युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशननं सुद्धा म्हटलेलं आहे आणि म्हणून आपण म्हणतोय हा भाग वेगळा, पण युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा सर्वाधिक जगातले जर दहशतवादी कुठं असतील, लपून बसण्याचं ठिकाण असेल, निर्मितीचे कारखाने असतील, निर्मितीच्या संस्था असतील, धार्मिक मूलतत्ववादाचं शिक्षण देण्याची भूमिका असेल तर ती पाकिस्ताननं अगदी स्वातंत्र्य काळापासून सुद्धा
म्हणजेच 1947 पासून राबवलेली आपल्याला दिसून येते आणि याचाच आता त्रास भारताच्या प्रदेशाला किंवा भारतीय लोकांना भारतीय स्टेटला होताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून भारत पाकिस्तान संबंधावरती भाष्य करत असताना, भारत पाकिस्तान संबंध एक्सप्लेन करत असताना त्याच्या मुळाशी जावं लागतं. मुळाशी जात असताना वर्तमान परिस्थितीमध्ये भारत पाकिस्तान संबंधामध्ये वादाचे मुद्दे कोणते आहेत याचाही थोडासा परामर्श घ्यावा लागतो आणि मग भूतकाळामध्ये थोडंसं डोकावून पाहावं लागतं. खरोखरच आपला DNA वादाचा आहे का? खरोखरच भारत पाकिस्तान निर्मितीच वादामधून झाली असेल तर या वादाचं निराकरण होणार कधी? या वादामुळे कित्येक पिढ्या भारत पाकिस्तान मधल्या प्रभावित झालेल्या आहेत. ह्या प्रभावित झालेल्या पिढ्यांचा काय दोष आहे? म्हणून ऐतिहासिक काही चुका झाल्या असतील तर त्या ऐतिहासिक चुका दुरुस्त करून या देशातल्या दोन्ही देशातल्या लोकांनी एकत्र येऊन शांतता, सहजीवन हे निर्माण करायला काय हरकत आहे, अशा पद्धतीचा विचार सुद्धा अनेक लोकांच्याकडून, अनेक तज्ज्ञांच्याकडून बोलून दाखवला जातो. मग हा प्रश्न का सुटत नाही? हा प्रश्न सुटण्यापाठीमागं काही कारण आहेत. हा प्रश्न सुटू नये असं वाटणाऱ्या काही शक्ती आहेत का दोन्ही देशामध्ये? हा प्रश्न सुटला तर पुढे काय करायचं? म्हणून हा प्रश्न भिजत ठेवण्यापाठीमागं काही षडयंत्र आहे का? हे षडयंत्र आंतरराष्ट्रीय आहे का? हे षडयंत्र राष्ट्रीय आहे का? हे शेजारी राष्ट्रामधलं आहे? हे तपासून पाहावं लागेल. आणि म्हणून वादाचे मुद्दे बघत असताना पहिला वादाचा मुद्दा भारत आणि पाकिस्तानमध्ये येतो, तो जम्मू काश्मीर संबंध येतो. दुसरा वादाचा मुद्दा येतो कराची ते गुजरातपर्यंत असलेला सर क्रीकचा पट्टा, हाही वादाचा मुद्दा येतो. जगातली सर्वात उंच युद्धभूमी म्हणून मानला गेलेला सियाचीनचा भाग, हाही वादाचा मुद्दा येतो. साधारणपणे 1988-90 नंतर दहशतवाद हा अतिशय महत्त्वाचा कोर इश्यू झालेला आहे दोन्ही देशामधला, हाही अतिशय वादाचा मुद्दा येतो. धार्मिक कट्टरतावाद कोणत्या थराला जातो आज आपण बघतोय, फ्रान्समधली परिस्थिती बघतोय. आज आपण जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये अतिकट्टरता, अतिमूलतत्ववादी, ज्याला आपण इस्लामी दहशतवाद असं म्हणतो, त्याची परिस्थिती इसीच्या रूपानं आपण पाहत आहोत. असहिष्णुता खरं म्हणजे काही देशांच्या पहिल्यापासून त्यांनी जोपासली आहे का? ही जोपासण्यामध्ये राजकर्त्यांची काही भूमिका आहे का? आणि म्हणून सर्वसामान्यांच्या वरती एक वर्ग असतो की ज्या वर्गाला सर्वसामान्यांच्या वरती नियंत्रण ठेवायचं असतं आणि म्हणून धार्मिक विद्वेष पसरवून त्या देशामध्ये सत्ता स्थापन करण्याचा काही प्रयत्न त्यांचा आहे का? सत्ता स्थापन झाली तरी ती टिकवण्याचा प्रयत्न काही आहे का? आणि म्हणून धार्मिक मूलतत्ववादाला खतपाणी घालणाऱ्या काही शक्ती या दोन्ही देशामध्ये आहेत का, याचाही विचार आपल्याला या प्रश्नासंदर्भात करावा लागेल. आणि म्हणून थोडंसं ऐतिहासिक तथ्याकडे जावं लागेल. भारत पाकिस्तान संबंधी ऐतिहासिक तथ्य बघत असताना आपल्याला प्राचीन भारतीय संस्कृतीपर्यंत पोहोचावं लागतं, धावता आढावा घ्यावा लागतो. आणि म्हणून 5000 वर्षापूर्वीपासूनची गौरवशाली परंपरा असणारी सिंधू संस्कृती असेल, वैदिक संस्कृती असेल, वेगवेगळ्या संस्कृती जेव्हा जेव्हा नदीच्या काठावरती निर्माण झाल्या, नदीच्या काठावरती निर्मित झाल्या, अशा देशांमध्ये ग्रीस आहे, चीन आहे, भारत आहे, अगदी इजिप्त आहे. आणि म्हणून ह्या प्राचीन संस्कृती जेव्हा जेव्हा डेव्हलप झाल्या तेव्हा तेव्हा त्यांच्यामध्ये वाद नव्हते अशातला भाग नाही, पण धार्मिक असहिष्णुता नव्हती त्यांच्यामध्ये. हे सहजीवन होतं आणि इथूनच पुढं त्यांनी अगदीच हडप्पा, मोहेंजोदडो याच्यामध्ये संशोधन झालं ते बघितलं तर आपल्या लक्षात येईल की किती मॉडर्न पद्धतीची त्यांची घरं होती, आखणी होती, किती मॉडर्न पद्धतीची अगदी बाथरूमची सुद्धा रचना होती, दळणवळणाची रचना होती. आणि म्हणून 5000 वर्षापूर्वीपासूनचा भारताचा इतिहास बघितला तर हा केवळ आणि केवळ सहिष्णुता या एका शब्दावरती आधारलेला हा इतिहास आहे. आणि म्हणून भारतावरती अनेक आक्रमणं झाली असतील अगदी प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक कालखंडामध्ये, पण भारताने कधीही सहिष्णुता सोडलेली नाही. ही सहिष्णुता सोडलेली नव्हती प्राचीन कालखंडामध्ये, कारण त्यावेळेला सिंधू संस्कृतीची निर्मिती झाली आणि सिंधू संस्कृतीमध्ये जी आपण आज आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगतो, त्या संस्कृतीमध्ये आपण एकमेकाला स्वातंत्र्य देतो, एकमेकाला जीवन जगण्याचा अधिकार देतो, एकमेकाला प्रगती करण्याचा अधिकार देतो, एकमेकाचे विचाराचा अगदी सन्मान करण्याचा अधिकार सुद्धा देतो. म्हणून आर्य चाणक्यासारखे विद्वान होऊन गेले असतील, अगदी भारतामध्ये गणितज्ञ होऊन गेले असतील, भूगोलतज्ञ होऊन गेले असतील, सुश्रुत असेल, चरक असेल, वराह मिहिर असेल, अगदी युरोपमध्ये विज्ञान निर्माण होण्यापूर्वी भारतीय प्राचीन कालखंडामध्ये विज्ञानाची उत्पत्ती झालेली होती आणि जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं वैज्ञानिक कारण भारतामध्ये शोधून काढलेलं होतं. असे सगळे शास्त्रज्ञ भारतामध्ये होते. आजही आपण त्यांचा अभ्यास करताना दिसतो. हे सगळं होत असताना प्राचीन कालखंडामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले, अनेक संस्कृती होऊन गेल्या. स्त्रियांना अगदी कुंतीपुत्र असेल, कौशल्यापुत्र असेल, अशा पद्धतीनं सुद्धा आपण म्हणतो. महाभारतामध्ये असेल, रामायणमध्ये असेल, हे सगळं आपल्याला माहिती आहे की महिलांना समान दर्जा देण्याची भूमिका भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये होती. कुठे बिघडलं?
कुठे विस्कळीत झालं, कुठे वेगळं वळण लागलं. प्राचीन भारतीय कालखंडामधल्या वैदिक परंपरा जर आपण बघितल्या, सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद असेल, या सगळ्यांच्या परंपरा बघितल्या तर अतिशय उत्तम पद्धतीची जीवनशैली विकसित झालेली होती. आणि म्हणून अगदी चोलांचं साम्राज्य असेल, अगदी ग्रामपंचायती असतील, नगरपंचायती असतील, या सगळ्या लोकांना त्यांचे त्यांचे राज्यकारभाराचे अधिकार, त्यांचे अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या त्यावेळेच्या राजांनी केलेलं होतं, राजकर्त्यांनी केलेलं होतं. आणि लोकांच्या कल्याणासाठी, जनकल्याणासाठी जेव्हा राजा राज्य करतो तेव्हाच ते राज्य टिकतं. ही भूमिका अशोकापासून ते अगदी चंद्रगुप्त मौर्य असेल, अशोकापर्यंत चालत झालेली असेल. गुप्तांचा पिरियड असेल, मौर्यांचा पिरियड असेल, राष्ट्रकूटांचा असेल, चालुक्यांचा असेल, सिंधू संस्कृतीपासून पुढं जाईल तसं अगदी प्राचीन कालखंडाचं एरा समाप्त होत असताना सुद्धा आपल्या लक्षात येतं की हीच आपली गौरवशाली परंपरा आहे, हाच आपला DNA आहे. आणि म्हणून धार्मिक सहिष्णुता असेल, धार्मिक सहजीवन असेल, जातीविरहित व्यवस्था असेल, ही व्यवस्थाच प्राचीन कालखंडामध्ये विकसित झालेली होती. आणि ह्या आपल्या सर्व धार्मिक गौरवशाली शौर्यशाली परंपराचा अभिमान भारतीय लोकांनी बाळगायला काही हरकत नाही. न्यूनगंडाची भावना सोडून या विचार करायला पाहिजे. ज्या वेळेला मध्ययुगीन कालखंड येतो, इस्लामची स्थापना होते आणि जगामध्ये ज्या वेळेला शांततेसाठी इस्लामची स्थापना झाली, कोणताही धर्म शांतताच दाखवतो, कोणताही धर्म शांततेचाच मार्ग दाखवतो, कोणताही धर्म विकासाचाच मार्ग दाखवतो, कोणताही धर्म एकमेकाचे गळे कापा असं सांगत नाही. आणि म्हणून धर्माधर्मामध्ये अनेक लढाया झाल्या असतील, त्या लढाया वर्चस्ववादातून झाल्या असतील, पण हिंदू धर्माची नीती, हिंदू धर्माची शक्ती आणि हिंदू धर्माचं बीज कशामध्ये असेल तर ते सहजीवनामध्ये होतं, ते शांततेमध्ये होतं, सहिष्णुतेमध्ये होतं. हे मात्र उठून दिसतं हे मध्ययुगीन कालखंडाच्या पार्श्वभूमीवरती. भारतावरती अनेक स्वाऱ्या झाल्या. मोहम्मद बिन कासिम झाला, बाबर, हुमायून, अकबर, औरंगजेब ह्या सगळ्यांनी हिंदुस्थानवरती राज्य केलं. चेंगीज खान असेल, तैमूरलंग असेल, ह्या सगळ्यांनी सुद्धा भारतावरती राज्य केलं, आक्रमणं केली. पण ही आक्रमणं करताना त्यांनी इथली हिंदू संस्कृती उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान रचलं गेलं. इथली हिंदू संस्कृती, हिंदू सभ्यता, ऐतिहासिक वारसा, परंपरा जपणारी काही शिल्प असतील, काही स्थळं असतील. परवा सुद्धा 4-5 वर्षापाठीमागं अफगाणिस्तानमध्ये अशी काही विचारसरणी सत्तेवरती आलेली होती की बुद्धांच्या मोठ्या मोठ्या मूर्ती फोडण्या इतपत त्यांची मजल गेलेली होती. म्हणजे कोणताही इतिहास असतो तो जपला पाहिजे, कोणताही गौरवशाली परंपरा असेल ती जपली पाहिजे. या विचारानं पुढे जाणारे राज्यकर्ते या जगामध्ये आजकाल दुर्मिळतेनं दिसून येतात, अशा सभ्यता सुद्धा दुर्मिळतेनं दिसून येतात. आणि म्हणून ज्या वेळेला ऐतिहासिक तथ्य आपण शोधतो त्यावेळेला मध्ययुगीन कालखंडामध्ये भारताचं चित्र, हिंदुस्थानचं चित्र जबरदस्तीनं धर्म परिवर्तनाचंच चित्र आपल्याला जास्तीत जास्त दिसून येतं. आणि म्हणून कुठल्या तरी ओसाड माळावरून, कुठल्या तरी अफगाणिस्तानसारख्या ओसाड भागावरून किंवा खेड्यापाड्यातून आलेल्या ह्या लुटारूंच्या टोळ्या, मग मोहम्मद बिन कासिमची असेल, गजनीची असेल, घौरीची असेल, हिंदुस्थानवरती यांनी आक्रमण केलं. इथल्या भेदांचा, इथल्या फुटीचा, इथल्या वितुस्तांचा आणि इथल्या काय म्हणतो आपण आपापसामधील मतभेदाचा फायदा घेऊन त्यांनी हिंदुस्थानमध्ये अतिशय धुमाकूळ घातला, हैदोस घातलेला होता. आणि हाच हैदोस पुढं कित्येक वर्ष चालू होता. अगदी दुसरा बहादूरशाह, ज्याला आपण शेवटचा मुघल बादशाह म्हणतो, तिथपर्यंत चालू होता. आणि म्हणून एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये यांचं राज्य असून, मोगलांचं राज्य असून सुद्धा हिंदू संस्कृती आजपर्यंत टिकून राहिली. याला कारण हिंदू संस्कृतीचं हे ऐतिहासिक तथ्य असं आहे. हिंदू संस्कृतीमध्ये असलेली सहिष्णुता, हिंदू संस्कृतीमध्ये असलेल्या काही चांगल्या पद्धती, हिंदू संस्कृतीमध्ये असलेली सभ्यता, हीच सभ्यता टिकून राहिलेली आपल्याला दिसून येतो. आक्रमण आली किती, गेली कधी, पण हिंदू संस्कृतीनं आपली सहिष्णुता सोडली नाही. जेव्हा जेव्हा त्यांच्यावरती अन्याय झाला तेव्हा तेव्हा त्यांनी प्रतिकार केला. आणि म्हणून शौर्याच्या बाबतीमध्ये असेल, कर्तव्याच्या बाबतीमध्ये असेल, कर्माच्या बाबतीमध्ये असेल, मोक्ष असेल, अर्थ असेल, काम असेल, या सगळ्याच्या बाबतीमध्ये उच्च कोटीतली तत्व निर्माण करण्याचं काम हिंदू संस्कृतीनं केलं. छत्रपती शिवाजी महाराज असतील, राणा प्रताप असेल, पृथ्वीराज चव्हाण असेल, राणी चेन्नम्मा असेल, झाशीची राणी अलीकडच्या कालावधीमध्ये 1857च्या बंडापर्यंत असेल, भारतामध्ये असा एकही विभाग नाही, भारतामध्ये असं एकही स्थळ नाही की तिथे वीरांची, वीरांगणांची निर्मिती झाली नाही. आणि म्हणून शौर्यशाली इतिहासाचा अभिमान बाळगूनच आपल्याला या सगळ्या तथ्यांचा विचार करावा लागेल. भारत पाकिस्तान निर्मिती व्हायला कारणीभूत झाली ती धार्मिक तेढ. भारत पाकिस्तान निर्मिती व्हायला किंवा पाकिस्तानची निर्मिती व्हायला द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत पुढे यायला कारणीभूत ठरली ती बॅरिस्टर जिनांची धार्मिक नीती. आणि म्हणून स्वतःला अतिशय प्रभावी राष्ट्रवादी नेते, प्रभावी राष्ट्र नॅशनलिस्ट
म्हणून संबोधणारे लोकमान्य टिळकांच्या सोबतीनं स्वतःला स्वातंत्र्य आंदोलनामध्ये वाहून घेणारे बॅरिस्टर जिना जेव्हा 1940 साली पाकिस्तान शिवाय एकही गोष्ट मी मान्य करणार नाही असं जेव्हा 40च्या लाहोर अधिवेशनामध्ये समस्त मुस्लिम समुदायापुढे त्यांनी सांगितलं, तेव्हा 1920 पूर्वीचे जिना कोणते आणि 1940चे जिना कोणते असा प्रश्न वाचकांना, तत्ववेत्यांना आणि इतिहासकारांना पडतो. हे धार्मिक मिश्रण झालं कशामुळं? खिलाफत चळवळ तुर्कस्तानमध्ये आणि या खिलाफतला समर्थन देणारे भारतामध्ये 1920ला आणि त्याला समर्थन देणारे महात्मा गांधी खिलाफत मुवमेंटचे अध्यक्ष दिल्लीमध्ये अधिवेशन झालं. ही धार्मिक सरमिसळ राजकारणाची आणि धार्मिक सरमिसळ करण्याचा अट्टहास का होता? आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तर आपला कोणीतरी मग प्रश्न असा निर्माण होतो की आपली निष्ठा, आपलं राष्ट्रप्रेम, आपलं समर्पण हे कशाशी असायला पाहिजे? धर्माशी असायला पाहिजे की राष्ट्राशी असायला पाहिजे? आणि म्हणून आधुनिक भारतामध्ये ज्या वेळेला आपण राहतो त्यावेळेला आपलं राष्ट्र पहिलं, धर्म दुसरा आणि आपण तिसरं, अशा पद्धतीने आपली भूमिका असायला पाहिजे. दुर्दैवानं आजच्या कालखंडामध्ये सुद्धा धर्म पहिला, राष्ट्र दुसरं आणि म्हणून धार्मिक विद्वेषाच्या ह्या भावना पसरवण्याचं काम जगातल्या अनेक दहशतवादी संघटना करतात. आणि म्हणून यांच्या मनामध्ये, यांच्या कुठंतरी आतमध्ये अशी एक भावना निर्माण केली जाते की आपण मरायला तयार व्हावं, पण कशासाठी? तर देशाच्या विकासासाठी, धर्माच्या विकासासाठी किंवा अनेक कोणत्या चांगल्या गोष्टीसाठी असं वास्तविक यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. बॅरिस्टर जिनाने 1940 साली मागणी केली आणि 7 वर्षामध्ये 1947 सालापर्यंत पाकिस्तान निर्माण केला. हा पाकिस्तान निर्माण केला तो त्यांनी टायपरायटरच्या मदतीनं, निवेदनं काढून. फार काही जिनांचं फार मोठं योगदान पाकिस्तान निर्मितीसाठी होतं असं नाही, पण एखाद्या हातून बसलेल्या मुलाचा, हातून बसलेल्या अडेल तट्टू मुलाचा आपण हत्त जसा पुरवतो तसा हत्त 1947 साली गांधी, नेहरू, पटेलांनी या मुलाचा पुरवलेला होता. आणि म्हणून हा वेडा आहे, हा पागल आहे असं म्हटल्यानंतर खरंच एखाद्याला वाटतं की हा वेडा पागल आहे आणि म्हणून त्यानं मागणी करावी आणि यांनी देऊन टाकावं. एवढं सहज सोपं हे सत्तांतर, सहज सोपं हा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत किंवा सहज सोप्या पद्धतीनं एवढा मोठा प्रदेश आपण देऊन टाकला. हा देऊन टाकण्यामागे बॅरिस्टर जिनांचा हडेलहप्पीपणा होता. बॅरिस्टर जिनांना कोणत्याही धर्माचं किंवा हे निधर्मीच त्यांचं व्यक्तिमत्व सुरुवातीपासून होतं. आणि म्हणून 1920-25 पर्यंत टाय, कोट, सूटमध्ये असलेले जिना पुढे वेगळ्या वेशामध्ये, धार्मिक वेशामध्ये दिसू लागले. त्याला कारण गांधी, नेहरूंना विरोध करायचा असेल तर आज आपण पाकिस्तानमध्ये बघतो जसं अख्खं आयुष्य इंग्लंडमध्ये वेस्टर्न पद्धतीमध्ये घालवलेले इम्रान खान जसे आज धार्मिक प्रवृत्तीमध्ये, धार्मिक वेशामध्ये दिसतात, त्या पद्धतीनंच जिनांनी हीच पावलं उचललेली होती. लोकांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेण्यासाठी, पाकिस्तान निर्मितीसाठी त्यांनी वेगवेगळ्या धार्मिक गोष्टी अंगीकारल्या होत्या. आणि हे होत असताना आपल्यातल्या लोकांनी बॅरिस्टर जिनांच्या संदर्भामध्ये ज्यांची काही मतं होतं की बॅरिस्टर जिना करून काय करणार आहेत, पण ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळायचं दृष्टिक्षेपात आलं त्यावेळेला ब्रिटननं स्वातंत्र्य द्यायचं जाहीर केलं, त्यावेळेला मात्र जिना खडबडून जागे झाले. आणि हीच वेळ आहे आता ज्या वेळेला घराची वाटणी करायची, देशाची वाटणी करायची, मग ते धार्मिक तत्वावरती असो, आणखी कोणत्या तत्वावरती असो, अशा पद्धतीनं जिनांनी ही धार्मिक विद्वेषाची वाटणी किंवा धार्मिक विद्वेषातून देशाची वाटणी केलेली आपल्याला दिसून येतो. ज्या वेळेला घरातला कर्ता पुरुष निघून जातो किंवा अगदी असह्य होतो किंवा तो काम करत नाही किंवा त्यावेळेला त्याचं अचानक निधन जातं किंवा तो लक्षात येतंय का किंवा तो असं ऑफर देतो की आता तुमचं तुम्ही बघा, त्यावेळेला धाकटा निश्चितपणानं उठून बसतो की हीच वेळ आहे आपल्याला पाहिजे ते हवं ते मागण्याची, मिळवण्याची. सेम अशाच पद्धतीनं हे घर दुबंगलं हिंदुस्थान नावाचं शेकडो वर्षाची, हजारो वर्षाची परंपरा असणारं हे घर दुबंगलं, हा देश दुबंगला, अखंड हिंदुस्थान दुबंगला एका जिनांच्या वेडपट या विचारामुळे, धार्मिक विचारामुळे. आणि म्हणून हे धार्मिक विचारामुळे वेडपट म्हणण्याचं तरी कारण काय? कारण आजही पाकिस्तानमध्ये लोकांना शांतता हवी आहे पण ती शांतता मिळत नाही. याचं कारण जे पेरावं तेच उगवत आणि म्हणून जिनांनी त्या देशामध्ये धार्मिक विद्वेष पेरलेला होता तोच तिथं आता उगवलेला आहे, त्याचीच फळं म्हणून पाकिस्तान आज ज्या नरक यातना भोगतोय त्याचं महत्त्वाचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. 14 ऑगस्ट पाकिस्तान आणि 15 ऑगस्टला भारताची निर्मिती झाली त्यावेळेला वादाचा मुद्दा जम्मू काश्मीरचा आलेला होता. काय नक्की जम्मू काश्मीरचा मुद्दा आहे आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी पण धावता आढावा घ्यायचा झाला तर एक सांगता येईल की जम्मू काश्मीर संबंधी नेमकी वादाची भूमिका काय होती.
तर जम्मू काश्मीर संबंधी वादाची भूमिका काय होती? ज्यावेळेला भारत पाकिस्तान निर्मिती झाली किंवा व्हायची होती त्यावेळेला ब्रिटिशांनी 3 जून 1947ला माउंटबॅटन प्लॅन आणला आणि त्या माउंटबॅटन प्लॅनमध्ये 3 मुद्दे त्यांनी ठरवले. एक, भारताला स्वातंत्र्य मिळेल, एक पाकिस्तानला स्वातंत्र्य, 2 पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळेल आणि तिसरा संस्थानांनी स्वतः वेगळं राहावं, स्वतंत्र राहावं किंवा भारत पाकिस्तानमध्ये समाविष्ट व्हावं. देशात 550च्या वर संस्थानं होती. वल्लभभाई पटेलांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळं ही बऱ्यापैकी संस्थानं देशामध्ये आपल्या सामील झाली, जी भारताशी रिलेटेड होती, पण सामील झालं नाही ते जम्मू आणि काश्मीर. याच्या जोडीला 2 होते, एक हैदराबादचं होतं, एक जुनागडचं होतं. पण हैदराबाद आणि जुनागड वल्लभभाई पटेलांनी त्यांच्या मार्गाने त्यांच्या युक्तीनं ते भारतामध्ये सामील करून घेतलं. जम्मू काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला आणि जम्मू काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला याचं कारण जम्मू काश्मीरमध्ये राजा हिंदू होता, प्रजा मुस्लिम होती आणि मुस्लिम प्रजा असल्यामुळे जिनांना वाटत होतं की हे संस्थान पाकिस्तानमध्ये सामील झालं पाहिजे. भारताला असं काही वाटत नव्हतं. पण ज्यावेळेला पाकिस्ताननं टोळीवाल्यांच्या वेशामध्ये सैन्याचा हल्ला जम्मू काश्मीरवरती केला त्यावेळेला जम्मू काश्मीरचा हिंदू राजा हरिसिंग यानं भारताकडे याचना केली, मदत मागितली की आमचं संस्थान स्वतंत्र ठेवायचं होतं, पण आता ते शक्य नाही, आम्ही तुमच्यामध्ये सामीलीकरण करतो, हिंदुस्थानमध्येच सामील होणं योग्य वाटतं. आणि म्हणून हिंदुस्थानमध्ये राजा हरिसिंगानं ज्यावेळेला जम्मू काश्मीरचं सामीलीकरण केलं त्यावेळेला पाकिस्तान विरोधात लढायला भारतानं आपलं सैन्य पाठवलं. मात्र उशीर झाला होता 2 दिवस आणि तोपर्यंत आजची जी LOC आहे, लाईन ऑफ कंट्रोल, तिथपर्यंत पाकिस्तानी सैन्य आलेलं होतं टोळीवाल्यांच्या वेशामध्ये. आणि एवढ्यात घोडचूक म्हणावी लागली तरी चालेल, पण पंडित नेहरूंनी हा प्रश्न आपलं सैन्य मिटवत असताना, टोळीवाल्यांच्या वेशामधल्या सैनिकांना परत पाठवत असताना सुद्धा, युद्ध सुरू असताना जम्मू काश्मीरच्या संदर्भामध्ये, पाकिस्तानच्या विरोधामध्ये, जम्मू काश्मीरच्या संबंधामध्ये आणि पाकिस्तानच्या विरोधामध्ये युनोमध्ये थेट पंडित नेहरूंनी हा मुद्दा मांडला. वास्तविक तो मांडायला नको होता असं आज अनेक तज्ज्ञांचं मत आहे. अतिशांततावादी, अति आदर्शवादी, संपूर्ण जगामध्ये शांतता नांदायला पाहिजे, संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या कारणाने जी युद्ध आहे ती थांबायला पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टींचा अतिरेक आग्रह धरणाऱ्या पंडित नेहरूंनी जम्मू काश्मीरचा मुद्दा युनोमध्ये नेला आणि युनोनं या वादामध्ये मध्यस्थी केली आणि जैसे थे असं फरमान सोडलं. ज्यावेळेला जैसे थे असा नियम झाला किंवा असा आदेश आला त्यावेळेला जिथं सैन्य पाकिस्तानचं होतं म्हणजेच आजची लाईन ऑफ कंट्रोल आणि जिथं सैन्य भारताचं होतं म्हणजेच तिथं लाईन ऑफ कंट्रोल, अशा पद्धतीनं जम्मू काश्मीरचं विभाजन झालेलं होतं. मुद्दा महत्त्वाचा एक राहतो याच्यामध्ये, जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे याच्याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारण नाही. कारण टोळीवाल्यांच्या वेशामध्ये ज्यावेळेला सैन्यानं आक्रमण केलं त्यावेळेला स्वतंत्र संस्थान ठेवायचा राजा हरिसिंगाचा प्लॅन होता. पण टोळीवाले येत आहेत असं दिसताच अगदी बारामुल्लापर्यंत हैदोस घालत हे टोळीवाले आले, सैन्य आलं पाकिस्तानचं. त्यावेळेला राजा हरिसिंगानं आपलं संस्थान संपूर्ण, जो आज POK आहे, जम्मू काश्मीर जे संस्थान आहे ते 370 कलमानुसार हिंदुस्थानच्या राज्यघटनेमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे, ते संस्थान भारतामध्ये सामीलीकरणावरती सह्या केलेल्या होता, तसा त्याला अधिकार होता. आणि म्हणून हिंदुस्थानमध्ये जम्मू काश्मीरचं विलिनीकरण हे लिगली, कायदेशीर, नैतिक मार्गाने झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून आजचा जो POKचा भाग आहे तो भाग परत आपल्याकडे घेणे, पाकिस्तानचा दावा संपूर्ण जम्मू काश्मीरवरती आहे. कारण युनोनं दिलेलं सार्वमत घ्या आणि ठरवा, सार्वमत घेण्यासाठी आपापल्या फौजा पाठीमागं घ्या असा आदेश युनोनं दिलेला होता. हा आदेश याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही आणि म्हणून सार्वमतासाठी हा रखडलेला मुद्दा आहे असं आपण म्हणतो. पण हे सार्वमत घेण्याच्या अगोदर सुद्धा सामीलीकरण हिंदुस्थानमध्ये झाल्यामुळे आपला जो काश्मीर आहे, आपला जो गिल्गिस्तान, बाल्टिस्तान वगैरे आहे, तो भाग पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो, तो आता त्यांच्या ताब्यामध्ये आहे. आणि म्हणून हा एक वादाचा मुद्दा भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये दिसून येतो आपल्याला. जम्मू काश्मीर संबंधीची भूमिका ही भारताची वेगळी आहे, पाकिस्तानची वेगळी आहे, जगाची वेगळी आहे. आणि म्हणून नवीन तिराईत आपल्यामध्ये एखादा प्रश्न सोडवताना कुणाला मध्यस्थ घ्यायचं या संबंधीची भूमिका दोन्ही राष्ट्रांनी 1971च्या 72च्या सिमला करारानुसार डिक्लेअर केलेली आहे की हा प्रश्न राष्ट्रीय प्रश्न आहे, दोघांच्या मधला आहे, तिसऱ्याची मध्यस्थी कुणालाही अमान्य नाही. आणि म्हणून दोघांच्या मध्ये चर्चेनं हा मुद्दा सोडवावा असा प्रयत्न अनेक वेळा झाला. याच प्रयत्नामधून आपल्याला 1948 असेल, 1965 असेल आणि 1971 मध्ये 3 युद्ध झालेली होती. या तिन्ही युद्धामध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केलेला होता.
मुख्यतः अशा गोष्टी आपल्याला लक्षात येतात की पाकिस्तानला जम्मू काश्मीर घ्यायचं आहे. याचं कारण असं की जम्मू काश्मीरचं राजकारण पाकिस्तानला करायचं आहे. पाकिस्तानमध्ये एखाद्या पक्षाला सत्तेवर यायचं असेल तर जम्मू काश्मीरचं तुणतुणं वाजवावं लागतं. पाकिस्तानमध्ये बहुतांश मुस्लिम समाज असल्यामुळं तिथल्या प्रजेची म्हणा किंवा राज्यकर्त्यांची अशी अपेक्षा आहे की मुस्लिम बहुल प्रदेश त्यांच्यामध्ये यायला पाहिजे. आज ना उद्या हिंदुस्थानमध्ये सुद्धा 27-28 कोटी मुसलमान आहेत. जेवढे पाकिस्तानमध्ये मुसलमान नाहीत तेवढे हिंदुस्थानमध्ये आहेत. म्हणून उद्या हिंदुस्थानमधला मुस्लिम बहुल प्रदेश पाकिस्तान मागू शकतो का, तर असं धार्मिक आधारावरती होत नाही. प्रदेशामध्ये वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या धर्माची लोक ही राहतच असतात. म्हणून आमची धर्माची लोक तिथं आहेत. उद्या नेपाळमध्ये आमचे सगळे हिंदू धर्माची लोक आहेत म्हणून नेपाळ आपण आपल्याला सामील करून घ्यायचा का, तर अशा पद्धतीचं राजकारण होत असतं. आणि म्हणून 48, 65, 71च्या युद्धामध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झालेला असताना सुद्धा 1999ला कारगिल युद्ध झालं. म्हणजे पाकिस्तानचं हे षडयंत्र पाकिस्तानला कोणतंही काम नाही. हेच एक काम आहे की भारत करत असलेली प्रगती कुठेतरी थांबली पाहिजे. आणि ज्यावेळेला भारताच्या विरोधामध्ये बागलबुवा उभा केला जातो पाकिस्तानमध्ये, त्यावेळेला तिथलं सरकार हे किंवा तिथली जो कोणता पक्ष असतो त्या पक्षाला जास्तीत जास्त समर्थन मिळतं. याचा साफ अर्थ असा होतो की पाकिस्तानच्या जनतेमध्ये हिंदुस्थान द्वेषाचं पीक बॅरिस्टर जिनांच्या पासून बीज पेरायला सुरुवात झालेली होती. त्याचीच फळं आज ते चाखतायत. आणि म्हणून दुसरा मुद्दा आहे सर क्रिकचा मुद्दा. सर क्रिक हा कराचीपासून गुजरातच्या कच्छपर्यंतचा पट्टा आहे. याचाही वाद आहे. सियाचीनचा वाद आहे. तिन्ही देशाचं सैनिक एकमेकासमोर तोंड करून इथं उभा आहे. अतिशय -50°C तापमानामध्ये सुद्धा हा सियाचीनमध्ये किंवा हा सियाचीन भाग अतिशय हिवाळ्यामध्ये गोरतं तापमान, त्यावेळेला सुद्धा इथं सैनिक असतं. आणि म्हणून दहशतवाद ज्यावेळेला 3 युद्धामध्ये दारुण पराभव पाकिस्ताननं स्वीकारला, त्यावेळेला लक्षात आलं त्यांच्या की युद्ध करून भारताला काही इफेक्ट होणार नाही. त्यापेक्षा प्रो पाकिस्तान दहशतवाद हिंदुस्थानमध्ये विकासाला खीळ घालण्यासाठी, निरपराध लोकांचे प्राण घालवण्यासाठी आणि भारताला धक्के देण्यासाठी दहशतवाद ही संकल्पना त्यांनी सुरू केली. आज दहशतवादाचं केंद्र जगामधलं कोणतं असेल तर ते पाकिस्तान असं अनेक नेत्यांनी म्हणलेलं आहे. अगदी जगामधले जेवढे दहशतवादी आहेत, अगदी पॅलेस्टाईनचा प्रश्न सुद्धा काही प्रमाणामध्ये सुटला, पण पाकिस्ताननं दहशतवादांची फॅक्टरी सुरू करून या देशामध्ये दहशतवाद वाढवण्याचं काम, दहशतवादी कृत्य वाढवण्याचं काम केलेलं दिसून येतं. याचं कारण त्या देशामध्ये असलेली धार्मिक कट्टरता, त्या देशामध्ये मदरशांमध्ये देत असलेले मूलतत्ववादी शिक्षण, हा सगळा अडथळा देशातच कशाला, पाकिस्तानच कशाला, आपल्या देशामध्ये सुद्धा काही भागामध्ये मदरशांमध्ये धार्मिक विद्वेषाचं शिक्षण दिलं जातं. ॲक्च्युली मुस्लिम लोकसंख्या काय किंवा हिंदू लोकसंख्या काय, त्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांची प्रगती झाली पाहिजे, त्यांना सुखसोयी मिळाल्या पाहिजेत, हा उद्देश असायला पाहिजे. त्यांना टेक्नॉलॉजीचं शिक्षण दिलं पाहिजे, आधुनिक शिक्षण दिलं पाहिजे, इंग्रजीचं शिक्षण दिलं पाहिजे, भौतिक सोयीसुविधा कशा मिळवायच्या याचं शिक्षण दिलं पाहिजे, का धार्मिक मूलतत्ववादाचं शिक्षण द्यायला पाहिजे. आणि म्हणून इथंच मुस्लिम समाज मागं पडलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून याच्यावरती विचार होणं गरज आहे. शेवटचा मुद्दा असहिष्णुता. या देशावरती, अखंड हिंदुस्थानवरती मोगलांनी इतकी वर्ष राज्य केलं, इतकी शतके राज्य केलं, पण एकही मोगल राजा असा की देशातील प्रजेशी एकनिष्ठ, देशातील प्रजेची काळजी घेणारा निघाला नाही. आपण साधं उदाहरण घेतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आदर्श मानतो, रामराज्य आदर्श मानतो. मग असा एकही मोगल बादशाह निर्माण झाला नाही की ज्याने या देशामध्ये संपूर्णपणे विकासाची प्रक्रिया राबवली. धार्मिक अडेलट्टूपणा, धार्मिक विद्वेष हेच रुजवण्याचं काम बऱ्यापैकी बहुतांशाने केलेलं दिसून येतं. या सगळ्यामुळं मुसलमानांच्या मनामध्ये, मुस्लिमांच्या मनामध्ये, पाकिस्तानच्या मनामध्ये एक असुरक्षेची भावना, हिंदुस्थानमधल्या मुस्लिमांच्या मध्ये सुद्धा असुरक्षेची भावना निर्माण झालेली दिसते की बादशाहीची 1200-1300 वर्ष आपण काढली आणि आजही आपल्याला या देशामध्ये वास्तविक पाहता हिंदुस्थान किंवा भारत हा आपल्या देशातील अल्पसंख्याकांना खूप चांगल्या पद्धतीनं सोयीसुविधा पुरवतो, मान सन्मान देतो. याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. तरी सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये, एक्झाम्पल घ्यायचं झालं तर माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींनी मुस्लिम आज या देशामध्ये असुरक्षित आहेत असं विधान करावं लागतं. हेच अडथळा आहेत या देशामधल्या मुस्लिमांच्या विकासातले. आणि म्हणून हिंदू मुस्लिम भाई भाई किंवा हिंदू मुस्लिम एकाच व्यक्तीचे 2 डोळे आहेत असे म्हणणारे सर सय्यद अहमद खान जसे बदलले, स्वतःला राष्ट्रवादी म्हणवून घेणारे मुस्लिम लीगचे जिना कसे बदलले,
तसेच आज अनेक या देशामध्ये नेते आहेत की जे मुस्लिमांच्या मध्ये भडकाऊ भाषण देऊन मुस्लिमांच्या मध्ये हिंदू द्वेषाचं बीज पेरतात, त्या पद्धतीनं या देशामध्ये घडामोडी घडवून आणतात. हाच खरा अडथळा भारत आणि पाकिस्तान असेल किंवा भारतामधल्या अंतर्गत वादामध्ये महत्त्वाचा ठरतो. नेहरूंचा अलिप्ततावाद हा तर सर्वात महत्त्वाचा काळजीचा मुद्दा आपल्याला दिसून येतो. हा अलिप्ततावाद ठीक आहे, अलिप्ततावादाच्या दिशेने निदान आपण प्रगती केली, पण नेहरूंचा आदर्शवाद हा सगळ्यात धोकादायक होता. नेहरूंच्या आदर्शवादाला सुरुंग लावण्याचं काम प्रथम चीननं केलेलं होतं आणि नेहरू याच धक्क्यामध्ये मरण सुद्धा पावले 1964ला. आणि म्हणून 1947 ते 90 पर्यंत जेवढे पंतप्रधान आले हिंदुस्थानमध्ये त्यांनी पाकिस्तानशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, पण बदल्यामध्ये अनेक युद्ध लढावी लागली. म्हणून 1990 ते 14 मध्ये दहशतवादाला तोंड देण्याचं काम भारतातल्या प्रत्येक सरकारनं केलेलं होतं. या सरकारांनी जास्तीत जास्त अल्पसंख्याकांवरती लक्ष केंद्रित केलेलं होतं. त्याचं कारण असं की आपल्या देशामधले अल्पसंख्याक हे भारतनिष्ठ आहेत, राष्ट्रप्रेमी आहेत, याबद्दल कुणालाही आक्षेप असायचं कारण नाही. पण यांना भडकावून युनिव्हर्सल मुस्लिम कम्युनिटीमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं चित्र निर्माण करण्याचं काम, पाकिस्तानमध्ये बसून भारतातल्या मुस्लिमांची काळजी करण्याचं काम करून इथल्या लोकांना भडकावण्याचं काम पाकिस्तान करतंय. हे 2014 पर्यंत झालेलं आपल्याला दिसून येतं आणि याच प्रकाराला आपल्या देशातले राज्यकर्ते बळी पडलेले सुद्धा दिसून येतात. महत्त्वाचा मुद्दा आहे 2014 ते 2020 मधलं परराष्ट्र धोरण कोणत्या पद्धतीनं पाकिस्तानच्या बाबतीमध्ये आहे. तर ज्या वेळेपासून पंतप्रधान मोदी सत्तेवर आले त्याने सुद्धा पहिला प्रयत्न भारतीय उपखंडामध्ये शांतता आणण्याचा केलेला होता, शांतता निर्माण करण्याचा केलेला होता. म्हणून तर त्यांनी शपथविधीसाठी भारतीय उपखंडातल्या शेजारी देशांच्या प्रमुखांना, अगदी नवाज शरीफांना सुद्धा बोलवलेलं होतं. अगदी अचानक त्यांनी भेटी दिलेली होती पाकिस्तानमध्ये, पण पाकिस्तानची असली परिस्थिती, पाकिस्तानचं असली धोरण, पाकिस्तानचं अस्तित्वच धार्मिक मूलतत्ववादावरती असल्यामुळं आज आपण बघतोय तुर्कस्तानशी त्यांचं रिलेशन, अगदी सौदी अरेबियासारखा देश सुद्धा भारताचं गुणगान गात असताना सुद्धा, UAE सारखा देश सुद्धा भारताच्या पाठीशी राहत असताना पाकिस्तान तुर्कस्तान सारख्या एका वेगळ्या म्हणजे जगामध्ये खिलाफत आली पाहिजे, जगामध्ये मुस्लिमांचं संरक्षण करणाऱ्यांचं नेतृत्व तुर्की करणार अशा पद्धतीचं थोडासा समज असणाऱ्या एर्दोगनच्या साथीला लागून पाकिस्तान स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून एक धोरण बदललं 2014 नंतर. ज्यावेळेला NDAचं सरकार आलं, BJPचं सरकार आलं, तेव्हापासून या देशामधल्या सीमांच्या बाबतीमध्ये असेल, या देशांमधल्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये असेल, पाठीमागल्या सरकारांच्या थोडंसं वेगळी भूमिका घेतलेली दिसून येते. आणि म्हणून ज्याला आपण सॉफ्ट नॅशनॅलिटी म्हणतो, या सॉफ्ट नॅशनॅलिटीकडून हार्ड नॅशनॅलिटीकडे आपण जातोय. आज जगाची काळाची गरज असलेली आपल्याला दिसून येतं. कारण जेव्हा जेव्हा देशामध्ये आतंकवादाचा, मूलतत्ववादाचा धोका निर्माण होतो, त्यांच्या विरोधामध्ये अतिशय कठोरपणे भूमिका घेणं महत्त्वाची असते आणि हीच भूमिका भारताने घेतलेली आपल्याला दिसून येते. इथून पुढच्या कालावधीमध्ये भारत पाकिस्तान संबंध एकाच अटीवरती सुधारू शकतील, ती म्हणजे दोन्ही देशातल्या जनतेची जर इच्छा असेल की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शांतता नांदावी तरच शांतता नांदू शकते, राज्यकर्त्यांच्या मनावरती काही असणार नाही. आणि म्हणून दोन्ही देशातल्या लोकांनी उठाव केला पाहिजे की बास झालं आता, दोन्ही देशामध्ये शांततावादी सहजीवन निर्माण व्हायला पाहिजे. त्यासाठी जम्मू काश्मीर सहित संपूर्ण जो काही प्रदेश असेल त्याचं वास्तव स्वीकारलं पाहिजे. आणि हे वास्तव स्वीकारत असताना अशा कुरघोड्या पाकिस्ताननं करू नयेत की ज्याप्रमाणे म्हणजेच POK मधला काही भाग चीनला दिला, चीननं आपला काही भाग घेतला, हे सगळा जो भाग आहे जम्मू काश्मीरचा तो पूर्णपणे भारताच्या ताब्यामध्ये असायला हवा आणि त्याचा आग्रह आज भारत धरतोय. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी अगदी टेक्नॉलॉजीसह आज हिंदुस्थान करत आहे. आणि म्हणून शत्रूला ठेचायचं असेल, मूलतत्ववादाला संपवायचं असेल, दहशतवादाच्या विरोधात कारवाई करायची असेल तर आपण सबळ असलं पाहिजे, आपण प्रबळ असलं पाहिजे, आपण सक्षम असलं पाहिजे. कारण आपण सक्षम असेल तरच आपले मित्र वाढतात, आपण सक्षम असेल, आपण प्रबळ असेल तरच आपले दुश्मन घाबरतात. कुणाच्या आधारावरती, एखाद्याच्या मदतीवरती आपण कोणत्याही दुश्मनांचा सामना करू शकत नाही. हे वास्तविक सत्य आत्मसात करूनच आपल्याला पुढची वाटचाल करावी लागेल. मित्रांनो, भारत पाकिस्तान संबंधी जे काय मुद्दे आहेत त्यांचा धावता आढावा आपण घेतलेला आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून असेल, एखादा मुद्दा समजावून घेण्याच्या दृष्टिकोनातून असेल, ऐतिहासिक तथ्यामधून काय शिकायला पाहिजे
काय शिकल्यानंतर पुढे आपल्याला आपल्या देशासाठी काय करावं लागेल या संबंधीची थोडीशी जाणीव या लेक्चरमधून आपल्याला होऊ शकेल इतपत आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. मित्रांनो, मला वाटतं योग्य पद्धतीनं थोडंसं तुम्हाला समजलं असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.